नारळी पौर्णिमा कधी आहे? रक्षाबंधन नक्की 27 ऑगस्टला की 28 ऑगस्टला साजरे करावे? पौर्णिमा तिथी कधी सुरू होते, कधी संपते? पौर्णिमा आहे तर सत्यनारायण कधी करायचा? पौर्णिमेचा उपवास कधी करायचा? त्याचप्रमाणे काही स्त्रियांचे शुक्रवारचे, वैभव लक्ष्मीचे किंवा वरद लक्ष्मीचे व्रत असते, तर ती पूजा कधी आणि त्याचा उपवास कधी करायचा? रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्यासाठी कोणते शुभ मुहूर्त आहेत? त्याशिवाय राखी कधी बांधावी? राखी बांधताना कोणते नियम पाळावे? याच दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण आहे, ते पाळायचे की नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये असल्याने व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नारळी पौर्णिमा हा श्रावण शुक्ल पौर्णिमेला येणारा सण. समुद्रदेव वरुणाला, ज्याला कोळी बांधव, दर्या राजा म्हणतात, यांना नारळ अर्पण केला जातो, म्हणून याला नारळी पौर्णिमा असे म्हणतात. किनारपट्टीवरील कोळी मच्छीमार समाजाचा हा सर्वात मोठा सण आहे. पावसाळ्यानंतर समुद्र शांत होऊन मासेमारीचा नवीन हंगाम सुरू होण्याचा हा पारंपरिक मुहूर्त आहे. या दिवशी नारळी भात, त्याचप्रमाणे नारळ टाकून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. हे गोड पदार्थ एकमेकांना खाऊ घातले जातात. यंदा 2026 मध्ये रक्षाबंधन कधी करायचे? 27 की 28 ऑगस्ट? श्रावण शुक्ल चतुर्दशी पौर्णिमा तिथीचा प्रारंभ हा 27 ऑगस्ट 2026 वार गुरुवार या दिवशी सकाळी 9:08 सुरू होत आहे आणि 28 ऑगस्ट 2026 वार शुक्रवार या दिवशी सकाळी 9:48 संपत आहे. पौर्णिमा तिथी ही सूर्याने पाहिलेली असल्याने दिनांक 28 ऑगस्ट 2026 ला रक्षाबंधन साजरे करावे असे सांगितले गेले आहे. पौर्णिमेचा सत्यनारायण हा कधी करायचा? तर पौर्णिमा तिथी ही दोन्हीही दिवस असल्याने तुम्ही दोन्हीही दिवशी, तुम्हाला ज्या दिवशी जमत असेल त्या दिवशी तुम्ही सत्यनारायण करायचा आहे. शक्यतो चंद्रोदयाच्या वेळी पौर्णिमा तिथी असल्यास त्याचे महत्व हे शुभ मानले गेलेले असल्याने 27 ऑगस्टला सायंकाळी चंद्रोदयाच्या वेळी पौर्णिमा तिथी ही आहे. त्यामुळे तुम्हाला जमले तर 27 ऑगस्टला तुम्ही सत्यनारायण करू शकता. अगदीच तुम्हाला 27 तारखेला नाही जमले तर तुम्ही दुसऱ्या दिवशी 28 ऑगस्टला सत्यनारायण केला तरी देखील चालणार आहे. म्हणजेच ह्या दोन्हीही दिवशी तुम्हाला ज्या दिवशी जमेल त्या दिवशी तुम्ही सत्यनारायण करायचं आहे. हे सर्वतः आपल्या स्वतःवरती अवलंबून आहे की आपल्याला कोणत्या दिवशी करायचा आहे. उपवास देखील ज्या दिवशी तुम्ही सत्यनारायण करणार आहात त्याच दिवशी शक्यतो करावा. तसेही दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन 28 ऑगस्टला असल्याने महिलांची धावपळ होणार आहे. भाऊ घरी येणार असेल किंवा जरी बहीण भावाकडे जाणार असेल तर अशा वेळी प्रवास, घरातील इतर कामे या सगळ्यांमध्ये दगदग, यातून वेळेचे नियोजन करून आपण सर्व पारंपरिक गोष्टी जपायच्या आहेत. आणि हेच महत्वाचे असल्यामुळे सत्यनारायण आणि उपवास हा कधी करायचा किंवा आपल्याला कसे जमणार आहे हे पाहूनच तुम्ही करायचे आहे. त्याचप्रमाणे या दिवशी भरपूर महिला शुक्रवारचे व्रत करत असतात. काही जणांचे वैभव लक्ष्मीचे, वरद लक्ष्मीचे व्रत असते, त्याची पूजा असते, त्याचे देखील काही नियम असतात, त्याची कहाणी वाचायची असते, त्याची पूजा मांडायची असते, त्याचे देखील आपल्याला नियोजन करायचे आहे. त्यामुळे शुक्रवारचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आहे. या दिवशीच आपल्याला रक्षाबंधन करायचे आहे आणि याच दिवशी जर पूजा देखील मांडायच्या आहेत. त्याचप्रमाणे काही जण पौर्णिमेच्या सेवा देखील जास्तीच्या करत असतात, त्याचे देखील आपल्याला नियोजन व्यवस्थित या दिवशी करायचे आहे. यंदा भद्रा सूर्योदयापूर्वीच संपत असल्यामुळे यावर्षी भद्रा काळ पाळण्याची गरज नाही. राखी बांधण्यासाठीचे काही शुभ मुहूर्त आहेत ते पुढील प्रमाणे आहे. पहिला शुभ मुहूर्त आहे शुक्रवारी सकाळी 6:36 पासून ते सकाळी 9:45 पर्यंत असणार आहे. दुसरा शुभ मुहूर्त आहे तो दुपारी 12:30 वाजल्यापासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत असणार आहे. त्याचप्रमाणे तिसरा शुभ मुहूर्त आहे जो संध्याकाळी 7:43 पासून ते रात्री 9:30 पर्यंत असणार आहे. अशा प्रकारे हे राखी बांधण्यासाठीचे मुहूर्त सांगितले गेलेले आहेत. आणि राहू काळ जो आहे तो सकाळी 10:54 पासून ते दुपारी 12:02 पर्यंत आहे. शक्यतो या काळामध्ये राखी बांधणे हे टाळायचे आहे. अगदीच या सर्व वेळा तुम्हाला पाळता आल्या नाहीत तर निदान
राहू काळ पाळून आपण इतर कोणत्याही वेळी राखी बांधली तरी देखील चालणार आहे. राखी बांधताना अगदी साधे सोपे नियम पाळायचे आहेत. बहिणीने भावाला ओवाळताना दोघांपैकी कोणाचेही तोंड दक्षिण दिशेला येणार नाही याची काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे वर्षातून एकदाच हा सण येत असल्याने बहिणीने शक्यतो व्यवस्थित तयार होऊन नवीन कपडे घालून अगदी उत्साहाने भावाचे औक्षण करायचे आहे आणि त्याला राखी बांधायची आहे. राखी ही शक्यतो कॉटनच्या धाग्यापासून बनवलेली असावी, ना की ती प्लास्टिकच्या दोऱ्यापासून. आजकाल बाजारामध्ये खूप नवनवीन राख्या आणि वेगवेगळ्या क्वालिटीच्या राख्या आलेल्या आहेत, परंतु शक्यतो प्रयत्न करावा की कॉटनच्या धाग्यापासून बनलेलीच अशी राखी आपण भावाला बांधायची आहे. त्याचप्रमाणे भावाने देखील व्यवस्थित या दिवशी तयार व्हावे, नवीन कपडे घालावेत आणि बहिणीला काहीतरी भेटवस्तू द्यावी. आता भेटवस्तू ही खूप महागातली किंवा एखादी मौल्यवान वस्तूच पाहिजे असे काही नाही. ज्याच्या त्याच्या परीने जे जमेल ते अगदी एखादी छोटीशी भेटवस्तू दिली तरी देखील चालणार आहे. जसे की एखादी मिठाई किंवा बहिणीच्या आवडीचा एखादा पदार्थ किंवा एखादे पुस्तक वगैरे अशा भेटवस्तू तुम्ही देऊ शकता. अर्थात ही प्रत्येकाची वैयक्तिक अशी चॉईस आहे. बहीण भावामध्ये जो कोणी मोठा आहे लहानाच्या पाया पडावे व आशीर्वाद घ्यावा. दोघांनी एकत्र थोडा वेळ घालावा, एकत्र बसून गोडाधोडाचे जेवण करावे. त्यामुळे बहीण भावाचे नाते वृद्धिंगत होते. आजकाल धावपळीच्या जीवनामध्ये बहीण भावाला सारखे भेटणे होत नाही, पण अशा निमित्ताने आपण असे क्षण एकत्रितपणे घालवल्याने ते नक्कीच चांगल्या आठवणींमध्ये बदलतात. त्याचप्रमाणे या दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण आहे, पण ते भारतात दिसणार नसल्याने ग्रहणाचे कोणतेही नियम आपण पाळायचे नाही आहेत. मात्र भारताबाहेर जे भारतीय आहेत त्यांनी मात्र ह्या नियमांचे पालन करूनच राखी बंधन करावे. निर्मळाहुनी निर्मळ नातं मुक्ताई ज्ञानाचे, जगी धन्य झाले नाते बहीण भाऊ प्रेमाचे. जपावे बंधनास निरामय भावनेने, जसे जपले हळुवार निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताईने. आपल्या हिंदू धर्मांमध्ये प्रत्येक सण किंवा प्रत्येक परंपरा ही कोणत्या ना कोणत्या उद्देशाने साजरे केले जातात हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. त्यामागचा हेतू, त्यामागचा उद्देश लक्षात घेऊनच आपण हे सण, ह्या परंपरा पाळायच्या आहेत. आपले बहीण भावाचे नाते असेच घट्ट आणि प्रेमाचे राहावे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. अशा प्रकारे प्रत्येक बहीण भावांनी या दिवशी नक्की भेटायचे आहे. सर्वांना राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागामध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.